श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि माझे बोलणे ऐक शांतपणे. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही काय म्हणता, मी एक नारळ देवाला फोडला म्हणजे माझे देव भले करी. अरे अशी अपेक्षा करूच नका, कारण देव तुमचे कर्म कसे आहे ते बघतो, तुमचा दिखाऊपणा बघत नाही. समजले का बाळा? म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करीत राहा. बाळा, जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो तो कोणालाही फसवत नसतो, आणि जो माणूस मोठ्या माणसांची आज्ञा पालन करतो त्याच्यासाठी पाठी आम्ही उभे असतोच, हे लक्षात ठेव बाळा. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही गरिबामुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही, तर जेव्हा काही लोक व तुमचे नातलग सुद्धा तुम्हाला परकीय करतात तेव्हा तुमच्या पाठीशी आम्हीच असतो, फक्त तुम्ही आम्हाला ओळखू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा जी माणसे मला शरण येतात त्याचे रक्षण आम्ही करतो. स्वामी म्हणतात, बाळा तुला कंटाळा नाही ना आला? अरे माझे बोलणे नीट ऐक. हे बघ, नशीब हे 80 लोकांसाठी असते आणि यश हे मेहनत करणारी लोक असतात त्यांच्यासाठी असते. जीवनात समाधानी राहायचे असेल तर लोकांचा जास्त विचार करायचा नसतो आणि कधी पण जीवनात हार मानायची नसते. स्वामी म्हणतात, बाळा मी सर्वत्र आहे, मीच वारा, मीच पाणी आणि आकाशही मीच आहे. मी कुठेही गेले नाही, सदैव मी तुमच्या पाठीशी असतो. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा जेव्हा तुला भीती वाटे तेव्हा तेव्हा माझे नाव घेत राहा, मी आहे सदैव तुझ्या पाठी. आणि बाळ हे लक्षात ठेव, कधी पण जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची काहीच कमी नसते, तिथे खरी माणुसकीची खरी शिकवण असते. स्वामी म्हणतात, बाळा संकट म्हणजे पराभव नव्हे, तर शिकण्यासाठी तुम्हाला नवी संधी असते. बाळा माणूस संकटामध्ये किती हरला तरी स्वतःच्या विश्वासाने तो पुन्हा उभा राहतो, आणि जगातील सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, कारण तो जमिनीवर नाही तर मनामध्ये लागतो. बाळा म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मनात बोला माझे चांगलेच होणार आहे, स्वामी सर्व बघून घेतील. हा विश्वास मनामध्ये कायम ठेवा बाळानो. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार कधीच मानू नका, कारण शून्यासमोर किती आकडे लिहायची ती ताकद तुमच्या हातामध्येच असते. बाळा समजले का? आणि बाळा जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी